छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी कुणी शोधली? रायगडावरची जी आहे समाधी ही महात्मा ज्योतिराव फुले यांनीच शोधून काढली. हा इतिहास कुणालाही बदलता येणार नाही. मला वाटतं संभाजी ब्रिगेडचं सातत्यानं RSSच्या संदर्भात भूमिकेवर आक्षेप राहिलेत. गडावरील समाधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधली. याबद्दल इतिहासकारांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय. समाधी शोधली याच्या मागे महात्मा ज्योतिबा फुले यांचं योगदान आहे, हे सर्वत्र आहे. जर आपण इतिहास बघितला तर 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे विस्मरणात गेलेल्या रायगडावर पहिल्यांदा गेलेल्या. ती रायगडाची विपन्न अवस्था बघितल्यानंतर ज्यावेळा ते पुण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी अर्वाचीन इतिहासातला सगळ्यात मोठा प्रदीर्घ असा शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला आणि तो प्रकाशित केलेला आहे. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करायची चळवळसुद्धा महात्मा फुलेंनी सुरू केलेली होती. याचे अनेक संदर्भ यदी फडके असतील किंवा लोकमान्य टिळकांचे जे साथीदार होते नची केळकर यांच्या आत्मचरित्रात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता हा सगळा अभ्यास आदरणीय भागवत सरांनी केलेला दिसत नाही. कुठल्याही टिळक परिवारातल्या कुठल्याही माणसांनी कधीच लोकमान्य टिळकांनी रायगडावर समाधी बांधली असा दावा पण केलेला नाहीये.